महत्त्वाच्या बातमीकडे पुढची बातमी देखील लोकशाही मराठीची महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात। संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांचं असतं। रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करायचा असं या कर्मचाऱ्यांचं काम। मात्र रोज मुंबई स्वच्छ करणारे हे कर्मचारी स्वतः मात्र अडचणीत आहेत। ज्या मोठ्या गाड्यांवर हे कर्मचारी काम करतायत त्या गाड्यांची दुरवस्था झाली आहे। त्यामुळे या गाड्यांचा जर अपघात झाला किंवा काम करताना कर्मचाऱ्यांबरोबर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होतोय। मुंबई महानगरपालिकेने आमच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील कर्मचारी वर्ग करतोय। संपूर्ण मुंबईतील कचरा उचलण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेने 14 कंपन्यांवर दिली आहे। 7 वर्षांचा खरं तर या 14 कंपन्यांबरोबर मुंबई महापालिकेने करार केलाय। या 7 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट करता मुंबई महानगरपालिकेने तब्बल 3000 कोटी रुपये मोजलेत। पुन्हा एकदा सांगते हा आकडा, 7 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट 14 कंपन्यांबरोबर किती कोटी मोजलेत तर 3000 कोटी। हे 7 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आता मात्र संपलेलं आहे। पण या 14 महिन्यांकरता वाढीव कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे या 14 कंपन्यांना परत एकदा काही महिन्यांकरता म्हणून वाढीव कॉन्ट्रॅक्ट। त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा या कर्मचाऱ्यांचा उपस्थित होतोय। कचरा उचलण्याकरता वापरण्यात येणाऱ्या गाड्यात जर सुरक्षित नसतील तर उद्या जर मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, संबंधितांवर काय कारवाई करणार हा मुद्दा उपस्थित आहे। या सगळ्याचा सुरुवातीला आपण आढावा पाहूया जो आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी घेतला आहे। या महानगरपालिकेत जे सफाई कर्मचारी काम करतात ते आपल्या जीवावर उदार होऊन काम करतात का असा सवाल आता हे कर्मचारी उपस्थित करतात। कारण गेल्या 7 वर्षापासून हे सर्व कर्मचारी आणि सफाईचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते जवळपास 14 कंपन्यांना देण्यात आलं होतं। मात्र आता ज्या कंपन्यांकडून ह्या सगळ्या सफाईसाठी ज्या गाड्या वापरल्या जातात त्या अत्यंत दुरावस्थेत असल्याचं ह्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। अनेक वेळा या गाड्यांचे हायड्रोलिक पंप आहे ते काम करत नाही आहे, अनेक वेळा हे पार्ट्स चांगले व्यवस्थित काम करत नाही आहेत। बहुतेक गाड्या ज्या आहेत त्या अत्यंत दुरावस्थेत आहेत, पत्रा निघालेला आहे, टायर व्यवस्थित नाही, अशी सगळी प्रश्नचिन्ह उपस्थित असताना देखील कर्मचाऱ्यांना याच गाड्यावरती काम करायला पाठवलं जातं। म्हणून आता या कर्मचाऱ्यांना साथ असं विचारणं आहे महानगरपालिकेला की नेमकं आमच्या जीवाबाबत महानगरपालिकेला काय वाटतंय का नाही। आम्ही मुंबई साफ करतो, मुंबईच्या कानाकोपऱ्यात जातो, जिथे मुंबईमध्ये कचरा असतो तो सगळा आम्ही साफ करतो आणि मुंबई स्वच्छ ठेवतो, मुंबईकरांना आरोग्य जीवन देतो। मात्र असं असलं तरी अधिकारी जे आहेत महानगरपालिकेचे त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे, आमच्या आरोग्याकडे लक्ष नाही आहे। अधिकारी हा सगळा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप देखील जो आहे ते कर्मचारी करत आहेत। त्यामुळे होऊ घातलेल्या आता ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट आहेत जे कारण आता ह्या सगळ्या 7 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते संपलेला आहे आणि 6 महिन्याचं एक्सटेन्शन जे आहे ते या सगळ्या कंपन्यांना देण्यात आलेलं आहे। मात्र असं असलं तरी आता थोड्या दिवसात नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले जातील आणि जर नवीन कॉन्ट्रॅक्ट देखील अशाच कंपन्यांना देण्यात आले तर आमच्या जीवाचं काय, आमच्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर नेमकं काय करणार महानगरपालिका असा सवाल जे आहे ते कर्मचारी विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन आदित सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।